ग्रीकांच्या कालखंडामध्ये काय होतं, ग्रीक हे छोटी छोटी गणराज्य असतात आणि त्या गणराज्यांमध्ये काय असतं, एक देश म्हणजे एक छोटस भूभाग एक संपूर्ण देश असायचा. त्यामुळे त्यांचे छोटे छोटे भूभाग असायचे आणि त्या छोट्या छोट्या भूभागाचा पूर्ण कारभार त्यांचा तिथल्या तिथेच व्हायचा. त्यामुळे काय व्हायचं की जनता आणि प्रजासत्ताक पद्धती होती, प्रजातंत्र होतं तिथे. त्यामुळे जनतेचा सहभाग हा राजकीय व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळेच तिथे राजकीय विचार निर्माण होण्यास सुरुवात झाली आणि त्यांची भौगोलिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, त्यामुळे या सगळ्या गोष्टीला तिथे ते कारणीभूत ठरलं की राजकीय विचारांची सुरुवात ही ग्रीकांमध्येच झाली. राजकीय विचारांची सुरुवात म्हणजे स्वतंत्र राजकीय विचारांची सुरुवात. ग्रीकांनी काय केलं, फक्त राजकीय व्यवस्था आणि राजकीय घडामोडी या विषयांवर विचार करण्यास सुरुवात केली आणि विचार करून आपले लिखाण करण्यास सुरुवात केली. ते विचार लोकांमध्ये पसरवण्यास सुरुवात केली. तिथे एक सोफिस्ट म्हणून विचार